हॅलो फ्रेंड्स, तर इथे बघू शकता मी सध्याची खूप ट्रेंडिंगमध्ये असणारी स्लीव्ज डिझाइन मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर याचा फायनल लुक बघू शकता. एकदम परफेक्ट स्लीव्ज आपली इथे स्टिच करून तयार झालेली आहे आणि ही सध्या स्लीव्ज आहे ती खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ही स्लीव्ज घातल्यानंतर याचा लुक आहे तो खूप सुंदर दिसतो मैत्रिणींनो. तर ही स्लीव्ज आहे ती तुम्ही ऑर्गेन्झा फॅब्रिकमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही सिल्क साडीसाठी ब्लाउजसाठी बनवू शकता. तर इथे बघू शकता डबल फोल्डमध्ये मी इथे कापड घेतलेला आहे आणि दोन्ही साईडला मी ते सरळ करून घेतलं. आता उंचीच्या निम्म करायचं आहे आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि हे मार्किंग आहे ते वरच्या साईडला या पद्धतीने क्रॉस मध्ये आखून घ्यायचं आहे. बघू शकता. आता केलेल्या मार्किंग वरती आपण स्लीव्स कट करून घेऊया. या साईडला आपण सरळ केलेलं होतं ते पण मी कापड कट करून घेतलं. तर आता बघू शकता याला तुम्ही एका साईडने कापड फोल्ड करायचं आहे ओपन करून आणि जे या साईडला आता खालच्या साईडला आपण कापड फोल्ड करणार आहोत आणि तिथे या पद्धतीने शिलाई द्यायची आहे. आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता. बघू शकता मी या पद्धतीने सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण प्लेट्स देणार आहोत. तर इथे बघू शकता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये ही लेस पण आहे मैत्रिणींनो आणि घातल्यानंतर याचा लुक पण खूप सुंदर दिसतो. तर आता मी खालच्या साईडने ही लेस आहे ती अटॅच करून घेते आणि अगदी झटपट होणारी ही स्लीव्ज डिझाइन आहे मैत्रिणींनो. एकदम आपली सुंदर अशी डिझायनर स्लीव्ज आहे ती तयार होते अगदी कमीत कमी कपड्यामध्ये. तर इथे बघू शकता आता आपण इथे प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे. एकाखाली एक आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत पद्धतीने. आता सेम दुसऱ्या साईडला पण मी प्लेट्स देऊन घेते. तर नक्की या पद्धतीने स्लीव्स ट्राय करा मैत्रिणींनो. खूप सुंदर याचा लुक दिसतो घातल्यानंतर. तर दुसऱ्या साईडला पण मी प्लेट्स आहेत त्या देऊन घेत आहे. तर आपल्या दोन्ही साईडला प्लेट्स देऊन झालेल्या आहेत आणि या पद्धतीने आपली स्लीव्ज आहे ती दिसणार आहे. बघू शकता. तर मधोमध मी फोल्ड करून त्याला कट्स मारून घेतलेला आहे मध्यावरती. आता आपण इथे रेग्युलर स्लीव्ज आहे ती इथे मी तयार करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने. ही छोटीशी स्लीव्ज आहे ती आपण कॅप स्लीव्ज पण बोलू शकता. जर ज्यांना कम्फर्टेबल वाटत नसेल ही स्लीव्ज डायरेक्ट पण तुम्ही अटॅच करू शकता वरच्या साईडची आणि जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही अशी रेग्युलर स्लीव्ज कट करायची आणि या पद्धतीने बघू शकता मी मार्किंग केलेलं आहे 2 इंचावरती 1 केलं आणि नंतर पुढे या पद्धतीने मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आता हे केलेल्या मार्किंग वरती आपण स्लीव्ज आहे ती अटॅच करून घेऊया. ही स्लीव्ज आहे ती तुम्ही डायरेक्ट पण लावू शकता आणि तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर या पद्धतीने 3 इंचाची रेग्युलर स्लीव्ज आहे ती तुम्ही त्याला अटॅच करून ही स्लीव्ज स्टिच करू शकता मैत्रिणींनो. अगदी सुंदर लुक दिसतो. तर इथे बघा ही स्लीव्ज आहे ती स्टिच करून घेत आहे आणि मध्ये जो आपण केलेला होता मगाशी स्लीव्हचा तिथे छोट्याशा प्लेट्स द्यायच्या आहेत आपल्याला. पद्धतीने मी छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेतल्या. ही स्लीव्ज आहे ती मी अटॅच करून घेतलेली आहे. तर बघू शकता अगदी झटपट आपली 5 मिनिटांमध्ये इथे स्लीव्ज डिझाइन आहे ती स्टिच करून तयार झालेली आहे आणि अगदी सिंपल स्लीव्जला आपण डिझायनर लुक दिलेला आहे. बघू शकता खूप सुंदर दिसत आहे. अगदी कमीत कमी कपड्यामध्ये मी तुम्हाला ही डिझायनर स्लीव्ज इथे स्टिच करून दाखवलेली आहे. तर नक्की या पद्धतीने स्लीव्ज ट्राय करा मैत्रिणींनो. इथे फायनल लुक बघू शकता. दोन्ही स्लीव्ज मी इथे तयार केलेल्या आहेत. अगदी कमीत कमी कपड्यामध्ये आपली डिझायनर स्लीव्ज तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.